तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला? नमस्कार सर्वांना. मी सौ ऋतुजा विराज शिंदे. आपल्या जिल्हा परिषद बावधन गटामधून उभी राहिलेली आहे. त्याचबरोबर मी 5 वर्ष शेंदुरजणे गणाची पंचायत समिती सदस्य म्हणून काम बघितलेलं आहे आणि मी प्रोफेशननी आर्किटेक्ट आहे. राजकीय प्रवास तसं बघितलं तर माझा लहानपणापासूनच सुरुवात झाली, की माझे वडील खटाव तालुक्याचे सभापती म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर माझे सासरे रतनसिंह शिंदे आणि माझे पती विराज शिंदे हे दोघंही त्याच फील्डमध्ये असल्यामुळे तो एक राजकीय वारसा लहानपणापासून लग्नानंतरही तसाच चालू राहिला. तुमच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात तुमचा आदर्श कोण आणि का? आदर्श बघायला गेलं तर नक्कीच मी हे सांगेन की आपल्या देशाच्या आपण ज्यांना आयन वुमन म्हणतो इंदिरा गांधी यांच्याकडे बघूनच ते आत्ता झालेल्या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्यापर्यंत ज्या ज्या महिलांनी या क्षेत्रामध्ये म्हणजे फक्त ह्याच नाही, मग आपल्या जिजामाता असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, ज्या आपल्या महिला ज्या महिलांसाठी लढल्या, आपल्या समाजासाठी लढल्या, त्या सर्वच माझे आदर्श आहेत. राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा तुम्ही का निवडली? मी जसं सांगितलं की पहिल्यापासून एक काँग्रेस विचारसरणीमध्येच वाढलेली आहे मी. म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण, शाहू फुले, आंबेडकर याच विचारसरणीचे लोक आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सर्व लोक एकाच विचारसरणीचे आहेत. म्हणजे कोणताही जातीभेद न मानता सर्व लहान सहान स्तरातील लोकांपर्यंत पोहोचून वेगवेगळ्या लोकांसाठी काम करत राहणे हेच ह्या दोन्ही पक्षांचं पहिलं काम आहे. तर सेम विचारसरणी असल्यामुळे मी या पक्षात आले. एक सुशिक्षित आणि तरुण उमेदवार म्हणून राजकारणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? पहिले असं म्हणतात की जुन्या काळी खूप आमचे वेगळं पॉलिटिक्स होतं आणि आता लोक म्हणतात की तुमच्या वेळी आता खूप वेगळं पॉलिटिक्स झालंय. तर दोन्हीचा एक मध्य साधून कशा प्रमाणे लोकांची सेवा करता येईल असाच विचार मी नेहमी करते. बावधन जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठे 3 प्रश्न कोणते आहेत जे तुम्ही प्रथमतः प्राधान्य देणार आहे सोडवायला? सगळ्यात पहिल्यांदा वैद्यकीय सुविधा. जसं की आपण आपल्या बावधनमध्ये एक प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे, पण त्याची म्हणावी तशी डेव्हलपमेंट अजूनही झालेली नाहीये. म्हणजे सोनोग्राफीसाठीही आपल्या महिलांना वाईमध्ये यावं लागतं, ते पण पैसे देऊन. तर एक मोफत सोनोग्राफी सुविधा, वेगवेगळे जेवढे औषधाचं प्रमाण तिथे वाढवता येईल, अद्ययावत मशिनरीज कशा आणता येईल, हेच मी पहिल्यांदा बघेन. दुसरं शैक्षणिक व्यवस्था. कारण की जर आपल्याला एक आपले ग्रामीण आणि शहरी दरी कमी करायची असेल, तर आपल्या मुलांना एक शैक्षणिक स्तर कुठेतरी वाढला पाहिजे. तर त्यासाठी काही करता येईल का? आणि तिसरी आपल्या मकरंदाबांनी इथे खूप कामं करूनच ठेवली म्हणजे केलेली आहेत. खूप बऱ्यापैकी प्रगती झालेलीच आहे सगळी. पण त्यांच्या साथीने, त्यांच्या नेतृत्वाखाली आपले दळणवळणाची साधनं जेवढी डेव्हलप करता येतील आणि आपले लोक शहरातील लोकांपर्यंत पोहोचून अजून आपल्या भागातली कशी डेव्हलपमेंट करता येईल, हा नक्कीच मी विचार करेन. या भागातील पाणी प्रश्न, रस्ते आणि वीज या मूलभूत सुविधांबाबत तुमची काय रणनीती आहे? पाणी प्रश्न आणि रस्ता आपले जे आपल्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, आदरणीय मकरंद आबांनी बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये हे सगळ्या व्यवस्थेची जेवढी लोकांना गरज आहे तेवढी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्या नेतृत्वाखाली अजून जिथे जिथे मांढरदेवच्या पठारावरती आपल्या भागामध्ये किंवा इकडे बावधनच्या भागामध्ये आपल्या शेतजमीन जेवढी ओलिताखाली आणता येईल, मांढरदेवला जेवढे पाणी पुरवठाही करता येईल, तेवढं नक्कीच त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न करेन. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.